नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. प्रियाचा खरा चेहरा अखेर अश्विन समोर आलाच. सायली, अर्जुन, काव्या, ईश्वरी आणि अधिराजला घरी बोलवतात. अधिराज, काव्या, ईश्वरी पण त्यांच्या हाती लागलेले प्रियाविरुद्धचे सगळे पुरावे घेऊन येतात. काव्या आणि ईश्वरी प्रियाची चांगली कानाखाली लगवतात. प्रिया अगोदरच खूप घाबरून गेलेली असते. तिला कळून चुकतं की तिचं भिंग आता फुटणार. अधिराज प्रियाला म्हणतो, "तुला काय वाटलं प्रिया? तू मला फसवत होतीस?" तर नाही, आम्ही सगळे मिळून तुला फसवत होतो. प्रिया आता खूपच घाबरते. अश्विनला म्हणत असते, "अश्विन हे सगळं माझ्या विरुद्ध प्लॅन करताय. मी खरं सांगतेय." आदिराज म्हणतो, "या पेन ड्राईव्हमध्ये आपल्या सगळ्या डेट्स रेकॉर्ड्स आहेत." प्रिया म्हणते, "नाही अश्विन, हे सगळं खोटं आहे." तर अश्विन खूपच चिडतो. म्हणतो, "हे नाही, तू खोटं बोलतेस, तू खोटारडी आहेस." सगळेच घरातले प्रियावर खूपच चिडतात. मग सायली, अर्जुन प्रियाला हात धरून घराबाहेर काढतात. सायली, अर्जुन प्रियाला म्हणतात, "आत्ता बाहेर काढलंय फक्त. पण अजून तुझे खूप सत्य बाहेर यायचे बाकी आहेत. आम्हाला हेही माहिती आहे की तू खरी तन्वी नाहीये आणि हा खून पण तूच केला आहे. तर आम्ही तुला हे असंच सोडणार नाही. तुला जेलमध्ये पाठवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही." प्रियाचे आता चांगलेच धाबे दणाणलेले असतात. तिला सगळ्या बाजूने कोंडी होते आणि प्रियाचे बाकी सत्य आता कसे समोर येतील हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.